लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, या हप्त्याबद्दल सर्व लाडक्याच्यांची आतुरता लागली। हा हप्ता कधी भेटणार आहे? लाडक्या बहिणींनो तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे, सगळ्या पुराव्यासहित दाखवणार आहे। तारीख नेमकी कधी असणार आहे, कोणत्या बातम्या या ठिकाणी समोर येत आहेत, कोणत्या तारखेची या ठिकाणी अपडेट येत आहे समोर, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी काय बोललेले ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे आणि कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना 16वा हप्ता भेटलाय पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगा। कारण की बघा मागच्या वेळेस जीआर आला होता तो उद्या आला होता, 29 तारखेला जीआर आला होता आणि आज तारीख आहे 28। तर 28 तारखेला आज किंवा उद्या या ठिकाणी जीआर येणार का, नेमकं वितरण कधी असणार आहे, 17वा हप्त्याची तारीख काय असणार आहे, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला वेळ घालता व्हिडिओला सुरुवात करत आहे। डायरेक्ट मुख्यमंत्री साहेब काय बोलले, त्याच्यानंतर तारीख काय असणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। चला तर वेळ घालता व्हिडिओला आता सुरुवात करतोय। अब किया कि अब तो ये सुनकर आ गए, अब तो लाडली बहन की योजना बंद करेंगे। परसों ही हमको चुनकर आकर एक साल पूरा हुआ, लेकिन हमने योजना बंद नहीं की। और मैं बहनों को बताना चाहता हूँ बघा लाडक्या ताईंनो, या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट शब्द सांगितलेला आहे की ही योजना आम्ही बंद करणार नाहीत किंवा 1 वर्षात या ठिकाणी पूर्ण झाले तरी पण योजना ही चालूच आहे। आणि बऱ्याच या ठिकाणी गोष्टी ज्या पुढे आल्या होत्या की बंद होणारे वगैरे, त्या ठिकाणी काही होणार नाही असं मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी बोलत आहेत। आपण ते बघूया नंतर। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आश्वासन त्यांनी दुसरं दिलं होतं, 2100 रुपये हप्ता वाटप होणार आहे। तर 1 वर्ष पूर्ण झाले, आता 1 वर्षानंतर पण हे हप्ता आता 2100 रुपये भेटायला पाहिजे का नाही, तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स सांगायचंय। कारण की त्यांनी आश्वासन जे दिलं होतं त्याला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। बऱ्याच लाडक्या ताई विचार करत होते की बाबा चला ठीक आहे थोडे दिवस आपण थांबूया, आता 1 वर्षानंतर हे वितरण व्हायला पाहिजे का, हप्ता 2100 रुपये भेटायला पाहिजे का, तर हे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। मुख्यमंत्री है, कोई भी लाडली बहन के पैसे रोक नहीं सकता, वो आते ही रहेंगे, आते ही रहेंगे और आते ही रहेंगे। नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे। जानेवारीमध्ये महापालिका निवडणुकांची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा अनुदान एकत्रितपणे जमा होण्याची बघा लाडक्या ताईंनो, या ठिकाणी बघू शकता महानगरपालिका ज्या आहेत त्यांच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत। आणि निवडणुका जवळ आल्यात म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सगळ्याला समजतोय की या ठिकाणी सरकार आपल्याला काहीतरी गोड गोड करणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो सगळ्याला असं वाटतंय का की काहीतरी आता यावेळेस नवीन आश्वासन भेटायला पाहिजे किंवा या ठिकाणी नवीन काहीतरी गोष्ट व्हायला पाहिजे। जसं मागच्या वेळेस हप्ता या ठिकाणी वाटप सुरू झालाय, आता यावेळेस निवडणुका लागलेल्या आहेत आणि हे 2 हप्ते एकत्र भेटायला पाहिजे। आपण जी मागणी करत आहोत ही मागणी तुम्ही स्वतः आता या ठिकाणी ऐकत आहात। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे ही आपली मागणी आहे आणि सरसकट सर्व लाडक्या ताईंना हप्ता भेटायला पाहिजे। जसं निवडणुकीच्या अगोदर सरसकट सगळ्याला हप्ते भेटले होते, 2,62,00,000 लाखापर्यंत आकडा पोहोचला होता, 2,52,00,000 लाडक्या ताईंपर्यंत हप्ते पोहोचत होते। तर त्या सगळ्या लाडक्या ताईंना यावेळेस गोड वाटायला पाहिजे आणि सर्व लाडक्या ताईंना हप्ते भेटायला पाहिजेत, भले त्या कोणी असून द्या। आपल्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, सगळ्या महिलांना या ठिकाणी यावेळेचे 2 हप्ते भेटायला पाहिजे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे, ही पण आपली मागणी तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता। पार्श्वभूमीवर नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा अनुदान एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडकीच्या खात्यात 3000 रुपये जमा होऊ शकतात। बघा यांनी आता तारीख पण एक सांगायला सुरू केली आहे, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये। आता बघा नोव्हेंबर महिना संपल्यात जमाय, आज 28 तारीख आहे, उद्या शुक्रवार, आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे। हे आज किंवा उद्या जर जीआर आला तर तुम्हाला या ठिकाणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ता भेटेल अशा स्वरूपाचं या ठिकाणी बातमी पण येत आहे। आता हे मी बोलत नाहीये, बातमी तुम्ही ऐकला असेल, स्वतः ऐकू शकता। डबल वाटलं तुम्हाला, बऱ्याच लाडक्या ताईला वाटत असेल की बाबा सर तुम्ही म्हणतायत, मी म्हणत नाहीये, तुम्ही स्वतः या ठिकाणी परत ऐका म्हणजे तुमची खात्री या ठिकाणी पटेल। एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे। नोव्हेंबर डिसेंबर या दोन निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे। जानेवारीमध्ये महापालिका निवडणुकांची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा अनुदान एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडकीच्या खात्यात 3000 रुपये जमा होऊ शकतात। वर्षाखेरीस लाडकीची लॉटरी लागणार असली तर इन्कम टॅक्स विभागाचं बारीक लक्ष असणार आहे, त्यामुळे लाभार्थ्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही।
तर बघा लाडक्या बहिणी या ठिकाणी स्पष्ट शब्द ते सांगायला लागलेत की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला हप्ता भेटू शकतो, लॉटरी तुमची लागू शकते. तर लाडक्या बहिणी तुम्हाला असं वाटतंय का की लवकरात लवकर हप्ते आम्हाला भेटायला पाहिजेत? कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि 16वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आता तारीख तुम्हाला मी आता या ठिकाणी सांगत आहे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लाडक्या बहिणी तुम्हाला हप्ता भेटून जाईल. पण बऱ्याच लाडक्या बहिणी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो हप्ता असणार आहे तो GR वर अवलंबून असणार आहे. तर GR तर तुम्हाला सगळ्याला माहिती, जर आपण मागणी तर करतो 2 हप्ते एकत्र भेटायची, पण GR शक्यतो तरी एकच हप्त्याचा भेटणार आहे, तो म्हणजे 17व्या हप्त्याचा भेटणार आहे. 17वा हप्ता जर तुम्हाला GR आला तर तुम्हाला 1500 रुपये भेटणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण लक्षात घ्या लाडके बहिणींनो, आपण मागणी करत आहोत, हा गुरुदादा तुमच्या वतीने मागणी करत आहे की सरसकट सर्व लाडके बहिणींना 3000 रुपये भेटायला पाहिजेत आणि 12वा 13वा 14वा हप्ता ज्या लाडके बहिणींना भेटले नव्हते त्यांना पण या ठिकाणी हप्ते भेटायला पाहिजेत, हे आपण सरकारला मागत आहोत. आणि बऱ्याच लाडके बहिणी म्हणत असतील की सर हा का मागतायत तुम्ही, हे का मागतायत? तर लाडके बहिणींनो लक्षात घ्या, आता निवडणुका आल्यात, निवडणुका जवळ आल्यात, आपल्याला आपला फायदा करून घ्यावा लागणार आहे. कारण की बऱ्याच लाडक्याताई 26 लाख लाडक्याताई अशा आहेत त्यांना तो हप्ता भेटत नाहीये. आणि जर निवडणुका नसत्या तर ते भेटले पण नसते. तर निवडणुका आहेत, कमीत कमी आपण जर मागणी केली तर हप्ते भेटतील तरी. भले आपल्याला बघा लाडक्या बहिणींनो जिंकतोल हारतोल हे पुढचं राहिलं, पण आपण जर मागणीच नाही केली तर सरकार पण काही देणार नाहीये. त्याच्यामुळे आपण मागणी करत आहोत सरकारकडे की आम्हाला 12वा 13वा 14वा हप्ता हवाय. ज्या लाडक्या बहिणींना हप्ते भेटले नव्हते त्यांना ते हप्ते टाकावेत आणि ज्यांना 16वा हप्ता भेटलाय त्यांना 17वा आणि 18वा हप्ता भेटायला पाहिजे. तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि बघा लाडक्या बहिणींनो अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती म्हणजे काय आहे बघा, लाडकीच्या मागे आयकर लागणार. तर बघा लाडक्या बहिणींनो हे तुम्हाला मी आता नाही सांगितलं, 2 महिन्यापूर्वीच सांगितलेलं आहे. हे आता नवीन आता तुम्हाला न्यूजमध्ये इकडे तिकडे पाहायला दिसेल, पण ही गोष्ट तुम्हाला मी मागचे व्हिडिओ जाऊन पहा, त्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, रेकॉर्डिंग करून ठेवा, वाटलं तर लिहून ठेवा, हे माझे शब्द होते. लाडके जण तुम्हाला ते आत्ता पाहायला मिळते. 2 महिन्यापूर्वी ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती. EKYC याचा अर्थ समजून घ्या लाडके जण. EKYC तुमचे आधार कार्ड का घेतायत हे तुम्हाला मी 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. तुम्हाला वाटत असेल खोटं असेल माझं व्हिडिओचं तर जाऊन बघा. हे तुम्ही तुम्हाला आधी सांगितलं होतं की आयकर विभाग म्हणजे काय असणार, तुमचं इन्कम टॅक्स चेक करणार आहे. आता आधार कार्ड तुमचं कशासोबत, आधार कार्ड तुमचं घेतलंय, वडिलांचं घेतलंय किंवा पतीचं घेतलंय, याचा अर्थ असं की तुमच्या कुटुंबाचं त्या ठिकाणी काय काढणार ते चेक करणार की किती कुटुंबाचं उत्पन्न आहे. आणि उत्पन्न चेक करणं म्हणजे आयकर विभागाकडे ते सगळा डेटा गेलेला आहे, जाणार आहे किंवा जाईल तो तुमचं. म्हणजे EKYC करून घेतात त्याचा अर्थ तुम्ही तुमचं आधार कार्ड जोडतायत, आधार कार्ड जोडलं म्हणजे तुमचे बँकेचे सगळे डिटेल्स त्यांच्याकडे जाणार, बँकेचे डिटेल्स गेले याचा अर्थ तुमच्या सगळ्या घरामध्ये काय चारचाकी कुणाकडे आहे, आधार कार्डवर काय काय सगळं समजून येतं. त्याच्यामुळे लाडक्यातून ही KYC आहे आणि हे गोष्टी तुम्हाला 2 महिन्यापूर्वीच सांगितलेल्या आहेत. तर लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या खऱ्या लाडक्याताई आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का. पहिली गोष्ट लाडक्यातून 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न कमी असेल, दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये चारचाकी जर नसेल, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये 2च लाडक्या बहिणी असतील की एक म्हणजे विवाहित दुसरी म्हणजे अविवाहित, तर तुमचा हप्ता कोणी बंद करणार नाहीये. 100% सांगतो, काही काळजी करायची गरज नाहीये. इथे सांगतो, काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये सांगायच्यात, काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आणि अंगणवाडी सेविका बऱ्याच लाडक्याताईंना या ठिकाणी त्यांचे प्रॉब्लेम येत आहेत. अंगणवाडी सेविका या ठिकाणी फॉर्म भरूनच घेत नाहीयेत. बऱ्याच लाडक्याताई त्यांच्याकडे जात आहेत, डॉक्युमेंट्सच घेत नाहीयेत. याच्यावर पण माझी चर्चा चालू आहेत, अधिकाऱ्यांशी मी बोलत आहे. मुख्यमंत्री साहेब असतील, अधिकारी असतील, मंत्री साहेब असतील, यांच्यापर्यंत मी ही डेटा पाठवत आहे. अंगणवाडी सेविका या ठिकाणी मदत करत नाहीये, त्याच्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला पण असंच काही प्रॉब्लेम येत आहे का, अंगणवाडी सेविकांचा डॉक्युमेंट्स घेत नाहीयेत, अपडेट तुमचे KYC करत नसतील, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी हे पुढे पाठवत आहे. तुमचा गुरुदादा तुमच्या सोबत असणार आहे. सर्वांनी सपोर्ट करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे, सहमत आहे असं लिहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री